नमस्कार मंडळी, तुमच्या लाडक्या मालिकेत म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. संजना आणि अनिरुद्ध चौथ्या फेरीत गेलेले असतात, परंतु त्याचा आनंद घरात कोणालाही झालेला नसतो, फक्त ईशा आणि कांचन सोडून. त्यामुळे संजनाच्या पोटात फार दुखत असतं आणि ती म्हणत असते की बापरे, एवढा शुकशुकाट का आहे घरामध्ये. आज जर माझ्या जागी फक्त अरुंधती असती आणि अरुंधती चौथ्या राऊंडमध्ये जर गेली असती ना, तर तुम्ही सगळ्यांनी घर अगदी डोक्यावर घेतलं असतं. अनघा बोलून देते की संजनाताई, आम्हाला माहिती आहे की ताईचं हरणं आणि तुमचं चौथ्या राऊंडमध्ये जाणं हे आम्हाला इतकं सहज दिसत नाही. ही गोष्ट एवढी सरळ नाहीच आहे आणि कोणीतरी काहीतरी गडबड नक्की केली आहे. संजना म्हणते की बापरे, कोणीतरी म्हणजे मी का? तुमच्याकडे काय पुरावा आहे याचा? आहे का तुमच्याकडे या गोष्टीचा कुठला पुरावा? आणि अनघा, उगाच हवेत बाण नको मारूस. तुम्ही जर एवढं बोलताय ना तर प्रूफ द्या आणि नाहीतर अरुंधतीची हार ॲक्सेप्ट करा. आणि उगाचच अरुंधतीला सिंपती देऊ नका. रादर तुम्हाला मिहीरबद्दल वाईट वाटायला हवंय. तो मिहीर इतका चांगला शेफ असून सुद्धा फक्त हिच्यामुळे त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना, अरुंधतीमुळे खूप लोकांचे स्वप्न अपूर्ण राहिलेत. कॉम्पिटिशनमुळे तिने खूप लोकांना मोठमोठी स्वप्न दाखवली, परंतु अनफॉर्च्युनेटली ती कुठलीही स्वप्न पूर्ण झाली नाही आणि त्यामुळेच अरुंधती हारलीये ही गोष्ट कोणाला डायजेस्टच होत नाहीये. संजना म्हणते की हो की अगदी खरं आहे तुझं, आणि आपल्याला सुद्धा आपला शेअर देणार होती ती. अरुंधती, सो सॅड, मला खूप वाईट वाटते का तुझ्याबद्दल. परंतु जाऊ दे अनिरुद्ध, आज तसंही ती खूप दुःखात आहे. उगाच आपण तिच्या जखमेवरची खपली नको काढायला. आपण निवांत बोलूयात उद्या. आणि तसंही अनिरुद्ध, आपल्याकडे खूप वेळ आहे, बरोबर ना अरुंधती? अभि म्हणतो की कुठून लोकांमध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो काय माहिती. मी म्हणतो लोकांनी आपल्याला हवा दिली म्हणून आपल्याला आपले लिमिटेशन्स कळत नाही का? आणि तसंही आता या वयामध्ये हे कॉम्पिटिशन वगैरे झेपणार आहे का? घरातून बाहेर पडायची सवय नाही आणि डायरेक्ट एवढ्या मोठ्या चॅनलवर जाऊन एवढ्या मोठ्या लोकांसमोर रेसिपी करून दाखवायच्या. मी तर आईला आधीपासून नको म्हणत होतो, परंतु आई कुठे ऐकते माझं. ईशा म्हणते की अरे अभिदादा, तुला नाही कळत एक गोष्ट, हे फक्त सेंटर ऑफ अट्रॅक्शनसाठी आहे, बाकी काही नाही. हे बघ, आई जर आज कॉम्पिटिशन जिंकली असती तर सगळ्यांनी तिचं किती कौतुक केलं असतं. पण आता ती फायनल राऊंडमध्ये नाही गेलेली आहे, त्यामुळे सगळे तिच्या मागे मागे फिरणार. सगळ्यांना तिच्याबद्दल सिंपती काय वाटणार. आईचा कॉन्फिडन्स खच्ची झाला म्हणून तिला मनवणार, तिच्या मागे मागे फिरणार, तिला सिंपती देणार. अभि म्हणतो की हो ग ईशा, प्रत्येक वेळी तर हेच होत असतं. रादर मी असं म्हणतो की आई ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणते. ईशा म्हणते की हो अभिदादा, परंतु सगळे लोक आपल्यासारखे मूर्ख तर अजिबात नसतात ना. आणि त्या शोच्या जजेसला पण एक गोष्ट कळली असेल की आई फक्त साधेपणाचा आव आणते, परंतु ॲक्च्युअलमध्ये ती साधी अजिबात नाहीये. सिंपती सोडून आईचा या शोमध्ये 0 कॉन्ट्रीब्युशन आहे. ते काय असतं ना अभिदादा, फक्त 26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून सगळ्या गोष्टी होत नसतात. शेवटी काहीतरी करूनही दाखवावं लागतं. तर ईशा आणि अभि अरुंधतीला वाटेल ते बोलत असतात आणि त्यांचे हे बोलणं ऐकून घरातले मात्र त्यांच्यावर खूपच रागवत असतात, कारण त्यांच्या बोलण्याने डायरेक्ट फरक पडत असतो तो अरुंधतीला आणि अरुंधती अक्षरशः रडायला आलेली असते. कांचन त्या दोघांनाही थांबवते आणि म्हणते की ईशा, तू तुझं तोंड आवर हा, आणि एक गोष्ट विसरू नकोस की तू तुझ्या आईसोबत बोलतीयस. अगं ईशा, तू एवढी मोठी झालीये, तुला स्वतःची कॉफी स्वतः सुद्धा बनवून घेता येत नाही. अगं ती कॉफी सुद्धा दुसरं कोणाला तरी तुझ्या हातामध्ये आणून द्यावी लागते आणि तू तुझ्या आईला अक्कल शिकवते. अगं तुझ्या आईने तुझ्या हाताचं बोट धरून तुला चालायला शिकवलंय, त्यामुळे तू वाटेल तसं बोलू नकोस, लक्षात ठेव. अरुंधतीला मात्र कांचनचं बोलणं ऐकून फार वाईट वाटतं. आपलीच मुलं आपल्यांना अशी बोलताय यामुळे अरुंधती फार दुखावली गेलेली असते. आपलं खरंच काहीतरी चुकलंय का अशी अरुंधतीच्या मनामध्ये भावना येते आणि अरुंधती रडायला लागते. रडता रडताच अरुंधती आता तिथून निघालेली असते, परंतु त्याचवेळी अनघा, आरोही आणि यश तिला समजावतात. अरुंधती फक्त घराकडे बघत असते आणि यशला म्हणते की यश, मी आपलं घर नाही रे वाचवू शकले. यश, ही फक्त स्पर्धा नव्हती रे माझ्यासाठी, मी सावधगिरीने खेळायला हवं होतं आणि मला आता परत संधी नाही मिळणार. सगळं काही निसटून गेलं रे माझ्या हातून. यश, मी आज पूर्णपणे हारली आहे रे, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आणि मला आज आशुतोषची खूप आठवण येते. आज आशुतोष असायला हवे होते, असं म्हणत अरुंधती रडत असते आणि रडता रडता ती तिथून निघून जाते. यश, आरोही, अनघा त्याला थांबवत असतात, परंतु अरुंधती आता थांबलेली नसते आणि अरुंधती रडत रडत तिच्या घरी गेलेली असते. तेव्हा नितीन म्हणतो अरुंधतीला आज आपल्याला एकटं अजिबात सोडता येणार नाही, त्याच्यामुळे आपण तिच्या घरी जाऊयात. त्यामुळे यश, अनिश आणि नितीन लगेचच तिथून निघतात. परंतु अरुंधती एवढी रडत असते. ते घर वाचवण्यासाठीच अरुंधतीने एवढे प्रयत्न केलेले असतात, परंतु बाकीच्यांना मात्र त्या गोष्टीचं काहीही घेणं देणं नसतं.
कांचन म्हणते की बरं चला जेवायला चला, आणि अनिरुद्ध आज मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय हा. अनिरुद्ध कांचनला थँक्यू म्हणतो. तेव्हा कांचन म्हणते की काय रे, आभार मानतोस का माझे? कांचन म्हणते की चला बरं सगळ्यांनी जेवून घ्या. आरोही आणि अनघा मात्र कांचनकडेच बघत असतात. जी ताई एवढी हर्ट झाली आहे, जिने हे घर वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि आज ती कॉम्पिटिशनमध्ये जिंकली नाहीये, तर तिच्या घशाखाली घास उतरणार नाही हे कांचनला माहीत असतं. रडून अरुंधती घरातून गेलेली असते, परंतु कांचनला मात्र जेवणाचं पडलेलं असतं. त्यामुळे अनघा आणि आरोही रागानेच कांचनकडे बघत असतात. आप्पांना सुद्धा कांचनचा खूप राग येत असतो आणि कांचनला ते म्हणतात की कांचन मी आज जेवणार नाही. अनिरुद्ध म्हणतो की अहो आप्पा, आमच्यासोबत 2 घास तरी खा. तेव्हा आप्पा म्हणतात की नाही नको. आप्पा कांचनला म्हणतात की कांचन, अरुंधतीवर अन्याय झालाय ही गोष्ट तुला देखील माहिती आहे, परंतु तू काळजी करू नकोस, सत्य लवकरच उलगडणार आहे. संजना म्हणते की आप्पा अहो अजूनही तुमचा अरुंधतीवरच विश्वास आहे का? आप्पा म्हणतात की हो आहे, कारण या स्पर्धेसाठी अरुंधतीने किती कष्ट घेतले हे त्या परमेश्वराला देखील माहिती आहे आणि परमेश्वर तिच्यावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही. संजना म्हणते की आप्पा म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचे तरी काय? अरुंधती जरी स्पर्धेतून बाहेर पडली असली ना तरी सुद्धा ही स्पर्धा अजून संपलेली नाहीये. एवढं बोलून आप्पा तिथून निघून गेलेले असतात. अनघा कांचनला म्हणते की आई आम्ही जरा जाऊन आलो. तेव्हा आबी म्हणतो की आता तुम्ही कुठे चाललात? तेव्हा अनघा म्हणते की ताईला जेवण देऊन आलो. इकडे अनिश, यश आणि नितीन बोलत असतात. यश म्हणत असतो की मला तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. आई 4थ्या राऊंडमध्ये जाणार नाही असं होऊ शकत नाही आणि आईकडून एवढी मोठी चूकही होऊ शकत नाही. मला असं वाटतंय की नक्कीच या गोष्टीमध्ये संजनाचा काहीतरी हात आहे. नक्कीच संजनाने ही गोष्ट केलीच कशी काय आणि कोणाच्या लक्षात कसं नाही आलं? नितीन म्हणतो की हो, आणि अरुंधती जर एवढी कॉन्फिडेंटली सांगते की तिच्या हातून जास्त मीठ घातलंच गेलं नाहीये तर नसेल घातलं गेलं, आणि अरुंधतीच्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ टाकणारे दुसरं कोणी असूच शकत नाही, फक्त संजना सोडून. अरुंधतीला हरवणं हा तिचा मेन गेम आहे आणि तिला हे देखील माहिती आहे की सरळ मार्गाने ती अरुंधतीला हरवू शकत नाही. अनिश म्हणतो की नितीन अंकल हे सगळं गोष्टी बरोबर आहेत, परंतु पुन्हा हाच प्रश्न पडतो की हे कोणाच्या लक्षात कसं नाही आलं? नितीन म्हणतो की मला काय वाटतं त्या अंकुशचा तर याच्यामध्ये हात नसेल ना? तर अनिश विचारतो की कोण अंकुश? यश सांगतो की अंकुश म्हणजे संजनाचा कॉलेजमधला फ्रेंड आहे आणि तो स्पर्धेचा अँकर सुद्धा आहे. दोघं एकमेकांशी सारखं बोलत असतात. अगदी कॉम्पिटिशन सुरू असताना सुद्धा दोघंही बोलत असतात. नितीन सरांचं बोलणं मला थोडंसं बरोबर वाटतंय. कशावरनं अंकुश त्या दोघांनाही मदत करत नसेल? आपल्याला आता सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा आणि तसंही त्या अंकुशबद्दल मला डाऊट तर आलाच होता. अनिश म्हणतो की पण आता आपण काय करू शकतो? यश म्हणतो की नाही, आता आपण याचा शोध लावूच. मी आता अजिबात गप्प बसणार नाही. तेव्हा अनिश म्हणतो की यश, परंतु आपल्याला यासाठी पुरावे लागतील. सगळं संजना करते किंवा संजनाच्या सांगण्यावरून तो अंकुश करतोय हे आपण प्रूव्ह कसं करणार? यश म्हणतो की आपण जर त्या कॉम्पिटिशनच्या एडिटरला जाऊन भेटलो तर? हे बघा, कॉम्पिटिशनचं सगळं फुटेज त्या एडिटमध्ये असणार आहे आणि संजनाने जे काही केलेलं असेल ते कॅमेरामध्ये कॅप्चर देखील झालं असेल. कदाचित आपल्याला त्या एडिटरची मदतही मिळू शकते. आपण एक काम करूया, आपण दोघं मिळून शोधूयात, नक्कीच काहीतरी सापडेल. नितीन म्हणतो की फायनल राऊंडला अजून टाइम आहे आणि तोपर्यंत जर आपल्या हातात काही पुरावे आले तर त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो आणि जर हे सगळं संजनाने केलं असेल तर आपण तिला एक्सपोज देखील करू शकतो. मग संजनाला त्या कॉम्पिटिशनमधून बाहेर काढलं जाईल आणि अरुंधती आणि मिहिरला पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये एंट्री भेटेल. यश म्हणतो की तसं जर झालं तर बरंच हो. बिचारी आई आणि मिहिर यांनी या कॉम्पिटिशनसाठी खूप मेहनत घेतली आहे. त्या संजनाने काहीतरी चिटिंग करून त्या दोघांनाही कॉम्पिटिशनमधून बाहेर काढलंय. आणि अनिश, मी मिहिरला जाऊन सुद्धा भेटणार आहे. त्या बिचाराला असं वाटत असेल की त्या दोघांच्या चुकीमुळे ते आज 4थ्या राऊंडमध्ये नाही जाऊ शकले, परंतु संजनाने चिटिंग करून त्या दोघांना कॉम्पिटिशनमधून बाहेर काढले ही गोष्ट त्याला कळायला हवी. आणि त्या संजनाला दुसरं येतंय तरी काय? ती संजना फक्त आईला हरवण्यासाठी आणि पैशांसाठी त्या कॉम्पिटिशनमध्ये गेली. आणि आई तर आपलं घर वाचवायला गेली होती. आजी आणि आप्पांना किती अपेक्षा होत्या. खरं तर आई जेव्हा जिंकली असती ना तर समृद्धीचा प्रश्नच मिटला असता. पण नाही, जर उद्या संजना आणि बाबा जिंकले ना तर मात्र ते समृद्धी बंगल्याचा पूर्णपणे हिस्सा घेतील, घरावर ताबा मिळवतील आणि दोघंही मिळून आमचं घर पाडून टाकतील. नितीन सर, अनिश, आमचं ह्या घरावर खूप प्रेम आहे, खूप जीव आहे आमचा या घरावर. आम्ही हे घर पडताना नाही बघू शकत. अनिश म्हणतो की यश, हे बघ, असं काही होणार नाहीये. नितीन सर म्हणतात की यश, ही वेळ खचून जाण्याची अजिबात नाहीये. आपल्याला पुरावे गोळा करून त्या कॉम्पिटिशनमधून संजनाला बाहेर काढायचंय ना, मग चल आणि कामाला लाग. त्याशिवाय पुन्हा अरुंधतीला कॉम्पिटिशनमध्ये एंट्री नाही मिळणार. यश म्हणतो की नाही, आपल्याला काहीतरी करावंच लागेल.
इकडे संजना अनिरुद्ध आणि संजनाचा व्हिडिओ बघत असते आणि हसत असते. तितक्यात अनिरुद्ध तिथे येतो. संजना अनिरुद्धला म्हणत असते, अरे अनिरुद्ध, आपला हा व्हिडिओ बघ बघ, सोशल मीडियावर आपल्याला किती रिस्पॉन्स भेटतो आणि किती कमेंट येत आहे, सगळे आपले किती कौतुक करताय. अनिरुद्ध म्हणतो की हो, तू तर फक्त आपलेच व्हिडिओ बघ, एकदा अरुंधतीचा व्हिडिओ जाऊन बघ आणि अरुंधतीच्या व्हिडिओला किती कमेंट्स आहेत तेही बघ. संजना म्हणते की अरे बापरे, तू तिचे व्हिडिओ बघत असतो का, स्टॉक करतोस का तिला. अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना, काय बोलतीयस तू, आणि अरुंधती एलिमिनेट झालीये ही गोष्ट लोकांना नाही आवडली म्हणून मी बोललो. संजना म्हणते की हे बघ अनिरुद्ध, लोकांना आवडून ना आवडून काही फरक पडत नाही, ऑलरेडी रिझल्ट तसाही डिक्लेअर झालाय. अरुंधती तशीही कॉम्पिटिशनमधून बाहेर पडली आणि त्यामुळे तू आता आहे ना घराच्या मागे लाग. अनिरुद्ध संजनाला म्हणतो की जर अरुंधतीच्या चटणीमध्ये तू मीठ टाकलेस हे जर लोकांना कळलं ना तर संजना तुझं काय होईल ना सांगता येणार नाही. तू का केलंस हे सगळं. अगं अरुंधतीच्या हातातून मीठ जास्त पडलं ही गोष्ट कोणीही ॲक्सेप्ट करू शकत नाही, घरातल्या कोणाला यावर विश्वासच बसणार नाही. संजना म्हणते की अनिरुद्ध, आपल्या जागी अरुंधती फायनल राऊंडमध्ये असते आज. तिच्याशी कॉम्पिट करणं आपल्याला शक्य होतं का, आणि तसंही आपण तिला हरवण्यासाठी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता ना. संजना म्हणत असते की ती जर कॉम्पिटिशनमध्ये जिंकली असती ना तिला आपल्याला हे घर द्यावं लागलं असतं, त्यामुळे तिचं हारणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. अनिरुद्ध संजनाला म्हणतो की अगं परंतु संजना, तू किती मोठी रिस्क घेतली कळतंय का तुला, तिथे सगळीकडे कॅमेरे लावलेले होते. संजना म्हणते की त्याची काळजी तू नको करूस, मी सगळं काही कॉन्शियसली केलंय आणि जर कोणाला या गोष्टीबद्दल समजलं असतं तर आतापर्यंत बवाल झाला असता. हे बघ अनिरुद्ध, एव्हरीथिंग फेअर इन लव्ह अँड वॉर, आणि तसंही आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं म्हणजे हे एक प्रकारचं युद्धच आहे ना आपल्यासाठी. जिंका नाही तर रस्त्यावर या, हे दोनच ऑप्शन होते आपल्याकडं, म्हणून मी हे सगळं केलंय. अनिरुद्ध म्हणतो की संजना, एक गोष्ट लक्षात ठेव की एवढं सगळं करून आपण फायनल राऊंडमध्ये पोहोचलोय खरं, परंतु आपण ही कॉम्पिटिशन खरंच जिंकू शकतो का. संजना म्हणते की ऑफकोर्स आपण जिंकू शकतो, कारण पुढील राऊंडमध्ये काय होणार आहे हे ऑलरेडी मला अंकुशने सांगितलंय. तू अजिबात काळजी करू नको, ह्या शोची ट्रॉफी आणि प्राइज मनी दोघंही आपल्याच हातामध्ये असणार आहे. अनिरुद्ध म्हणतो की जर तसं झालं तर चांगलंच होईल म्हणायला. तर संजना म्हणते की अनिरुद्ध काळजी करू नको, तसंच सगळं होणार आहे. संजना म्हणते की अनिरुद्ध, आणि हो, नेहमी दुसऱ्याच्याच बायकोचं किंवा अरुंधतीचंच कौतुक करणं आता बंद कर. तुलाही एक बायको आहे, तिचंही कधीतरी कौतुक करत जा, थोडंसं तिच्या इंटेलिजन्सचं सुद्धा कौतुक करत जा. इकडे अरुंधती रडत असते. अनघा, आरोही, अनिश आणि यश तिला समजावत असतात. अनघा म्हणत असते की अरुंधतीताई, अगं तू काहीच खाल्लेलं नाहीये, असं करून कसं बरं चालेल. आरोही म्हणते की कॉम्पिटिशनमुळे तुमची फार पळापळ झाली, परंतु प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. अरुंधती म्हणते की असू द्या ग मुलींनो, आणि मला भूक नाहीये, तुम्ही नका आग्रह करू मला. यश म्हणतो की आई, शेवटी झालंय ते झालंय, ही एक कॉम्पिटिशन होती आणि आता तू किती मनाला लावून घेतेयस. अरुंधती म्हणते की अरे यश, ही फक्त माझ्यासाठी एक स्पर्धा नव्हती, तर आपल्या समृद्धीचं भविष्य त्यावर अवलंबून होतं. आज मी खऱ्या अर्थाने हरली रे, मी लक्ष ठेवून खेळायला हवं होतं, आणि ही हार फक्त माझी नाहीये यश, खरं तर आई आप्पांच्या स्वप्नांची आहे. अनिश म्हणतो की मॅम, यावर काहीतरी सोल्युशन आपल्याला नक्कीच सापडेल, तुम्ही नका काळजी करू. अरुंधती म्हणते की अरे, आता उरलेल्या दिवसात मी एवढे पैसे कसे काय ॲडजस्ट करणार आहे, हा एकमेव पर्याय होता माझ्याकडे, आणि तो पर्याय सुद्धा आता माझ्या हातातून गेलाय. मला एकच गोष्ट कळत नाहीये की मिठाचा अंदाज कसा काय चुकू शकतो माझा. इतक्या वर्षात एकदाही माझा अंदाज चुकला नाही, मग आजच नेमका कसा काय चुकला, आणि तो सुद्धा स्पर्धेत. तेव्हा यश म्हणतो की मी डे 1 पासून ही गोष्ट सांगतोय की हे सगळं आहे ना त्या संजनामुळे होतंय. संजना ही स्वस्त बसणाऱ्यातली अजिबात नाहीये, तिने मुद्दाम तुझ्या डिशमध्ये मीठ टाकलंय. अरुंधती म्हणते की परंतु यश, आपल्याकडे या गोष्टीचा कुठलाही पुरावा नाही, आणि आपण हे सगळं कसं काय प्रूव्ह करणार आहोत. यश म्हणतो की आई, अगं तूच एका गोष्टीचा विचार कर की इतक्या दिवसांमध्ये कधी तुझा मिठाचा अंदाज चुकलाय का, मग तुझा आजच कसा काय चुकला बरं. म्हणजे तू एका गोष्टीचा विचार कर की प्रोफेशनल स्विमरला पाण्यात जर ढकललं तर तो कधी बुडतो का. आई, अगं स्वयंपाक करणं ही गोष्ट तुझ्या सिस्टममध्ये एवढी परफेक्टली फिट झाली आहे ना की तू कधी चुकूच नाही शकत आहे, आणि ही गोष्ट तरी तुला मान्य आहे का. तेव्हा अरुंधती म्हणते की मान्य रे यश, आणि ही गोष्ट खरी सुद्धा आहे की मी स्वतःच्या हाताने त्या चटणीमध्ये मीठ टाकलं होतं. मीठ अगदी मी व्यवस्थित घातलं होतं, मला चांगलं आठवतंय. यश म्हणतो की एक्झॅक्टली, तू केलेली चटणी खारट करण्यासाठी मुद्दामून कोणीतरी वरून मीठ टाकलंय, आणि ही गोष्ट संजनाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. अगं आई, तू एक गोष्ट लक्षात ठेव की संजनाने या कॉम्पिटिशनमध्ये तुला हरवण्यासाठी पार्टिसिपेट केले फक्त, आणि तू सरळ सरळ पद्धतीने एलिमिनेट होत नाहीये असं म्हटल्यावर तिने हा मार्ग अवलंबलाय. अनिश म्हणतो की यश, तू जे काही म्हणतोय ना ती गोष्ट मला पटतीये आणि लॉजिकल सुद्धा आहे.
अरुंधती म्हणते की जाऊ देत, आपण नको बोलूया त्या सगळ्या विषयावर, आणि तसंही या विषयावर बोलून आता काय होणार आहे, आणि तसंही माझ्यासाठी हार जीत महत्वाची नव्हती रे यश, माझ्यासाठी आपलं समृद्धी घर महत्वाचं आहे. मला काळजी आहे ती फक्त समृद्धीची, काहीही झालं तरी आपलं घर आपल्या हातून खोत जाता कामा नये. आरोही म्हणत असते की आई आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढूयात, परंतु प्लीज तुम्ही रडू नका ना. यश म्हणत असतो की आई तू प्लीज रडू नकोस ना, तुला जर आम्ही रडताना बघितलं तर आम्ही सुद्धा खचून जातो. अरुंधती डोळे पुसते आणि म्हणते की ठीक आहे मी नाही रडणार, परंतु तुम्ही सुद्धा आता निघा, कारण खूप उशीर झालाय आता. तुम्हाला सुद्धा खूप कामं असती ना, आणि सुलेखाताईंना नमस्कार सांग माझा, त्या बऱ्या आहेत ना. तेव्हा अनिश सांगतो की हो आजी बरी आहे. अरुंधती म्हणते की बघ स्पर्धेच्या गडबडमध्ये मला त्यांना भेटताही नाही आलं, वर्षाची सुद्धा भेट घेऊ शकले नाही मी. आता उद्यापासून सगळं काही सुरळीत चालू होईल, माझं गाणं माझे क्लासेस पुन्हा नव्याने चालू होतील, आणि मी पडते आता, मला पण दमायला झालंय. यश म्हणतो की आई मी इथे तुझ्यासोबत थांबायला हवंय का. तेव्हा अरुंधती म्हणते की नाही राजा तुम्ही आता निघा, आणि मी आता पूर्णपणे बरी आहे, तुम्ही काळजी करू नका. इकडे अरुंधती एकटीच विचार करत बसलेली असते. आशुतोषचं बोलणं तिला आठवत असतं की आता तू एका वेगळ्या जगात जाणार आहे, तिथे कुठलीही लोक तुझ्यासारखी नसणार आहे, तुला अनेक वेगवेगळी लोक भेटणार आहे, आणि तिथे यांच्यापैकी कोणीच नसणार आहे. आता एक वेगळं विश्व निर्माण होणार आहे, त्यामुळे त्या विश्वाचा वापर करून घे. अरुंधतीला आशुतोषची फार आठवण येत असते. आशुतोषच्या घरामध्ये केलेली एंट्री, त्यानंतर सोबत केलेला डिनर, प्रत्येक दुःखामध्ये आशूच्या खांद्यावर डोकं ठेवून तिचं रडणं, आणि फक्त तिच्या अंगावर गुलाल उधळणाऱ्या माणसाला मारहाण, या सगळ्या गोष्टी अरुंधतीला आठवत असतात. अरुंधती फारच इमोशनल झालेली असते. आशुतोषचा फोटो हातात घेऊन ती म्हणत असते की आज तुम्ही असायला हवे होता आशुतोष, आज मला तुमची फार आठवण येतेय, आज खरं तर मला खूप एकटं वाटतंय, मी आज हारले हो आशुतोष, आई आप्पांना दिलेला शब्द मी नाही पाळू शकले, मला त्यांचं घर वाचवायचं होतं, परंतु आता ते नाही होणार, मला नाही जमलं आशुतोष, हे मी हारले आज, असं म्हणून अरुंधती रडत असते. अरुंधती आता बाल्कनीमध्ये येते आणि समृद्धी बंगल्याकडे बघत असते, रडत असते आणि म्हणत असते की आई आप्पा मला माफ करा, आज तुमचा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झाला असेल, खरंच मी आपल्या समृद्धीला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु माझ्याकडनं नाही जमलं हे, आता आपल्याला हे घर कायमचं सोडावं लागणार, आणि ही वास्तू आपल्याला कधीच नाही दिसणार. अरुंधती समृद्धी बंगल्याची माफी मागत असते, सोबतच घरातल्या सर्वांची माफी मागत असते आणि रडत असते. तर मित्रांनो आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. संजना बाहेरून येते, अरुंधती तिथेच उभी असते, आप्पाही तिथेच असतात. संजना अरुंधतीला म्हणते की अरे च्छा तू इथे, मला वाटलं की तोंड लपवून घरामध्येच बसली असशील. अरुंधती म्हणते की त्यात लाज वाटण्यासारखं काय होतं, स्पर्धा होती ती, कोणीतरी जिंकणार होतं आणि कोणीतरी हारणार होतं, त्यात काय एवढं. संजना तिला म्हणते की तू ह्या कॉम्पिटिशनमध्ये का पार्टिसिपेट केलं होतं ही गोष्ट तू विसरली आहेस का, महिन्याच्या आत तू आम्हाला आमचे शेअर देणार होतीस. इकडे टॉक विथ रवीना या चॅनलची ओनर रवीना हिने यशला आणि नितीनला बोलावून घेतलेलं असतं. यश जेव्हा तिला विचारतो की मला असं अचानक का बोलावून घेतलं, तेव्हा ती सांगते ॲक्च्युली आम्ही तुला फुटेज चेक करण्यासाठी बोलवलं होतं. त्या फुटेजमध्ये दिसत असतं की जेव्हा कॅमेरामनने प्रेक्षकांना अरुंधतीचं घर कुठलं आहे हे दाखवण्यासाठी कॅमेरा अरुंधतीच्या घराकडे केलेला असतो, त्यावेळी तेव्हा अरुंधती संजनाच्या घरातून बाहेर पडत असते, आणि ही गोष्ट यशला आणि नितीनला नोटीस होते. तेव्हा यशला आणि नितीनला खूप मोठा धक्का बसतो, आणि यश ठरवतो की आता मी संजनाला अजिबात सोडणार नाही. तर मित्रांनो आता संजनाचं भांडं लवकरच फुटणार आहे. एक पुरावा तर यशच्या हाती लागलाय की अरुंधतीची डायरी ही संजनाने चोरली आहे, आणि हे पुराव्यानिशी तो सिद्धही करू शकतो, परंतु संजनानेच अरुंधतीच्या चटणीमध्ये मीठ टाकलंय ही गोष्ट अजून प्रूव्ह करण्याची बाकी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की यश सुद्धा ही लवकरच गोष्ट सर्वांसमोर आणेल आणि अरुंधतीला न्याय देईल. हे सर्व बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आजच्या या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्कीच आम्हाला कळवा. And if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.